नमस्कार. इंडियन रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी साध्या सोप्या पद्धतीने पाक न करता डिंकाचे लाडू करणार आहे. ते कसे करायचे ते आपण बघूया. मी इथे खारीक कुटून घेतलेली आहे 2 वाटी, त्याची पूड करून. त्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटी बदाम गरम करून भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्याच वाटीने 3 वाटी नारळाचा चव भाजून खमंग भाजून घेतलेला आहे. एका परातीमध्ये काढून अर्धी वाटी खसखस भाजून घ्यायची, कुटून घ्यायची. 4 चमचे तुपामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्यायचं. थोडं जायफळ किसून घ्यायचं. 2 वाटी साजूक तूप गरम करून त्यामध्ये 2 वाटी डिंक तळून फुलवून घ्यायचं. मग त्याची पेस्ट करून घ्यायची बारीक. एका परातीमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून त्यामध्ये खिसलेला गूळ 4 वाटी मिक्स करायचा. सगळे एकत्र व्यवस्थित मिक्स करून एक वेळ मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये डिंक तळलेला तूप घालून व्यवस्थित मिक्स करून मीडियम साईजचे लाडू वळवून घ्यायचे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.